सुनो 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 सुनो, ए करण सुना, एक लेटर है बहुत बड़ा। नहीं आवाज आईची कटकट आवाज ही नहीं जा रहा उनको। करण आर्मी, मेरा बच्चा, एक लेटर है, क्या तू वो लेटर पढ़ेगा? बहुत बड़ा है। तू पढ़ ना, मैं सुनेगा। नहीं, मैं चाहता हूँ आप पढ़ो और मैं सुनूं। श्रीमान तू पढ़, मैं सुनूंगा। एक काम करो, छोड़ो, डेविल पढ़ेगा। डेविल आप पढ़ोगे सर? थोड़ा बड़ा है डेविल। नहीं नहीं, मैं 10वीं तक ही पढ़ा हूँ। इंग्लिश है क्या? नहीं नहीं, मराठी है, मराठी है, मराठी है। नहीं, मुझे इंग्लिश लगता था भाई, मेरे को लपड़ा हुआ है ना, इंग्लिश लगता है। ठीक है, एक मिनट। स्नाइपर तुम पढ़ोगे? स्नाइपर मैं पढ़ू? श्रीमान वो डिस्कॉर्ड पे लाइव जाओ ना, वो पीडीएफ खोल के। दिखाओ श्रीमान भाई, मैं पढ़ता हूँ, छोड़ो। डिस्कॉर्ड पे किधर भेजे श्रीमान? अरे नल्ले तुम्ही जा, ठीक है? इंटरेस्ट हाँ, मेरे को पता ही था ये जवाब है, मैं इसके लिए बोला था मेरे को। अरे बराबर है। अरे एक लेटर पढ़ने मैं- को मैं- तुमको लेटर नहीं पढ़ने हो रहा है, इतने आलसी हो तुम। मतलब वो बहुत मैं बड़ा थोड़ी है सी और मैंने ऑलरेडी लेटर बहुत पढ़े हैं, तो थोड़ा सा पढ़ो ना। श्रीमान भाई, क्या? वो मैं हूँ। एक काम करो श्रीमान बाबू, डिस्कॉर्ड पे लाइव जाओ आप, वो पीडीएफ खोलो। देखो दिख रही है? रुक मैं देखता हूँ। हाँ, पढ़ तू लाइव दिख रहा है। पढ़ सकते हो, पढ़ सकते हो। हाँ मैं पढ़ता हूँ, मैं चलो। पढ़ू। हाँ, पढ़ स्नाइपर। गाइस आराम से लेटर पढ़ो, ठीक है? हाँ एकदम रेडी। वे पहिला वाक्य मी पढ़तो, स्नाइपर आगे का तू पढ़ा का? पहला वाक्य पढ़ने दो तुम। नमस्कार सिद्धांत जोशी साहेब अरे उर्फ सुनो सुनो श्रीमान- सुनो, लेटर पढ़ते वक्त वो जो इम्पोर्टेंट, मतलब जो सीक्रेट मैं चीज वही है बोलने ना, वाला था। मैं उसकी बोलने जगह वाला कुछ था। दूसरा डाला करो बे नल्लो। जैसे हाँ। कि नमस्कार श्रीमान लेजंड उर्फ श्रीमान हाँ। लेजंड, ऐसा। हाँ, वही। नमस्कार कर्णू आर्मी उर्फ श्रीमान लेजंड, म्हणजे आमचा सर्वांचा श्रीमान दादा। चालू कर रे। बरोबर बरोबर. उनका नाम लेना है क्या जिन्होंने भेजा है? हाँ हाँ हाँ. फिर लेना आहे ना बाय. दादा मी प्रितेश, तुझा मित्र व लहान भाऊ. तुझ्या लक्षात मी असेलच, नाही लक्षात तर लक्षात करून देतो. ज्या मेल वरून तुला हा मेसेज आला आहे त्या आयडी चे पहिले मेसेज पण बघ. 100% लक्षात येईल. ज्या दिवसापासून तू जीवनात आला आहेस त्या दिवसापासून माझं संपूर्ण जीवन बदलून गेले. तुझ्यामुळे माझ्या जीवनात खूप काही करण्याचे धाडस भेटले. त्यासाठी पहिल्या मी तुझा खूप खूप आभारी आहे दादा. आता मी जे काही बोलत आहे. एक सेकंड. आता मी जे काही बोलत आहे नाही. ते माझ्या मनातील ते माझं मन बोलत आहे. बोल ना आगे. माहिती नाही भविष्यात मी तुझ्याशी बोलू शकेल की नाही किंवा भेटू शकेल की नाही. हे सर्व सांगायला की तू आमच्यासाठी कोण आहेस नाही आहे म्हणजे ग्रामर कोणी हे नका करू. मी आज हे सर्व एका मेसेज मध्ये बोलत आहे. करण वो सीरियस लेटर है, तुम क्या कर रहे हो? मुझे टेंशन आ रहा है. नहीं श्रीमान, अरे मी तुम्हाला बोलतोय. पब्लिक, अरे चैट में पब्लिक बोल रही हिंदी. अरे गाइस वो मराठी में आया लेटर. अभी वो पूरा लेटर कन्वर्ट करने जाऊंगा ना तो अटैक आ जाएगा. अभी एडजस्ट करो ना प्लीज गाइस. यात काय चुकीचे शब्द आले असतील तर मला माफ कर. माझ्या आयुष्यावर श्रीमानचा हात माझी जीवन कथा करण नहीं चाहिए. बहुत ही मतलब श्रीमान, नेगेटिविटी आ रही है. नेगेटिविटी से नहीं हो पाएगा करण. ऐक नाही ह्यांना बाबा, format छोटं देतो. आम्ही त्यांना झूम पण नाही मारू शकत. हा. काहीच नाही करू शकत. आम्ही कसं वाचू रे? आटे मटे कटे आटे गम बनणे असंच बोलणार. त्यांना फोन मध्ये छोटं दिसत असेल ना चेतन. मग? करण माझ्याकडे काय आसूसने डिस्प्ले नाही पाठवला. एक्सक्यूज मी, वो गीगाबाइट आरो से. माझ्याकडे पण चांगला कलर आहे बा. सॅमसंगचा टीव्ही आहे बाबा. गिगाबाईट. वो भी विथ एक मिनिट डिवाइस. एक मिनिट 10 मिनिट. श्रीमान एक मिनिट. खूप लेटर महत्वाचं आहे वाटतं. खूप मस्त लिहिलेलं आहे. वाच. माझ्या आयुष्यावर श्रीमानचा हात. माझी जीवन कथा खूप लहान होती. मी एकटा होतो. माझ्या जीवनाला अर्थ नव्हता. हे जीवन नको झाले होते. माझं जीवन खूप आधी संपलं होतं.
म्हणजे माझ्या जीवनात मी फक्त एक कठपुतली होतो. मी कठपुतली घरचे जसे सांगतील तशी चालायची. स्वतःच्या मनाने काहीच करू शकत नव्हतो. माझं मन एकदा बंद खोलीत होतं. माझं मन एक बंद खोलीत होतं. असं माझ्या आयुष्यात चांगलं चाललं होतं. माझ्या आयुष्यात मला खूप गोष्टी करायच्या होत्या. त्यातील काही गोष्टींचा विचार ही अजून केला नव्हता. पण घरच्यांनी साथ नाही दिली. कोण मित्र पण नव्हतं मदतीसाठी. स्क्रोल करा शिवण भाऊ. जीवनात YouTubeचे महत्त्वाचे स्थान. YouTube हे माझ्या जीवनात एक महत्त्वाचं स्थान घेऊन आलं. मी 2014ला YouTubeवर आलो. माझ्यासाठी ते एक नवीनच स्थान होतं. मी पहिल्यांदा 2014ला YouTube चालू केलं. माझी आवड चित्रकला होती. लहानपणापासून मला एक मोठं चित्रकार व्हायचं होतं. पण ते घरच्यांमुळे होता आलं नाही आणि कालांतराने चित्रकला ही सवय सुटली. त्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंग केली. मला यात चित्रकला सारखाच आनंद मिळायला लागला. नंतर YouTubeवर रोज नवीन नवीन व्हिडिओ बघून मला ही कल्पना आली की मी पण असं काही करावं. तेव्हा 1-2 व्हिडिओ अपलोड केले. खूप लोकांनी पाहिले. खूप लोकांनी चांगले विचार पण दिले. पण ते फक्त एक आनंदासाठी करत होतो. तेव्हा असं काही माहीत नव्हतं की आपण यापासून आपलं करिअरही बनवू शकतो किंवा पैसेही कमवू शकतो. या गोष्टी मला समजत नव्हत्या. कारण मी लहान होतो आणि मला या गोष्टींची ओळखही नव्हती. या सर्वांमध्ये मी नवीन होतो. त्यानंतर मी 7-8 वर्षापूर्वी व्हिडिओ गेम, कम्प्युटर गेम पण खेळायचो. याची आवड पण खूप होती. पण माहीत नव्हतं या गेममुळे पण आज आपण जीवनात काहीतरी करू शकतो. त्या काळी गेमिंग म्हणजे मुलांना खराब करणारी गोष्ट. माझे वडील शिक्षक आहेत आणि त्यामुळे त्यांनी मला या गोष्टींमध्ये साथ दिली नाही व मला या गोष्टीकडे जाऊनही दिले नाही. त्यावेळी मी YouTubeवर फक्त फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, गेमिंग यासारखी व्हिडिओ बघायचो. अजूनही लक्षात आहे त्यावेळी 10 रुपयाला नेट कार्ड घेऊन नेट मारायचं आणि YouTubeवर व्हिडिओ बघायचं. हे सर्व करत करत 4 वर्षापूर्वी 10वी झाली आणि तेव्हा जिओ आलं आणि त्यानंतर PUBG आलं आणि तेव्हा हा गेम मी YouTubeवर क्रॉन्टनला बघायचो. मी त्याला रोज बघत होतो. 7-8 वर्षापासून PC गेमिंगची माझी पण खूप इच्छा होती की मी पण असं करावं, पण ते शक्य नाही झालं. त्याची माहिती देणारं कोणीच नव्हतं. माझी एक इच्छा होती की क्रॉन्टन सोबत एकदा तरी खेळायचं, पण ते शक्य झालं नाही. माझ्या जीवनात श्रीमानचा प्रवेश. मी नेहमीप्रमाणे स्क्रोल करा. हा श्वास घेतो तुम्ही. मी नेहमीप्रमाणे क्रॉन्टनची स्ट्रीम बघत होतो. त्यावेळी अचानक तुझी लाईव्ह स्ट्रीम दिसली आणि मी पाहिलं की तू बोलत होतास. ते ऐकून मला एक वेगळाच आनंद आला. तेव्हा तुझी वॉचिंग माझ्या लक्षात नाही पण 10-11ची होती. तेव्हा मला लक्षात आले की क्रॉन्टन सारखं करण्यासाठी मला तुझ्याशी ओळख करायला लागेल आणि मी तेच केलं. तुला मेसेज केला. तू रिप्लाय पण चांगला दिला. पण काय माहित, तुझ्या बोलण्यावरून असं वाटत होतं की माझ्या मोठ्या भावाला हे सर्व विचारत आहे आणि तू मोठ्या भावासारखा सर्व प्रश्नांची उत्तर दिले. तुझ्या आपल्यापणामुळे तुझ्या मध्ये असा मिसळून गेलो की मला समजलं नाही केव्हा मी तुझा झालो. ज्या मुलाला गेम हे फक्त जिंकण्यासाठी खेळतात हे माहीत होतं, त्या मुलाला तुझ्यामुळे गेम हा आपल्या आनंदासाठी खेळतो हे माहीत झालं. तुझ्यासोबत ओळख केल्यानंतर तुझ्याकडून त्या गोष्टी घ्यायच्या होत्या या सर्व विसरून गेलो आणि मी तुझा झालो. तुझं बोलणं, समोरच्याला इज्जत देणं, तुझी भाषा आणि आपली मराठी गावठी भाषा म्हणजेच शिवपा म्हणजे शिव्या, तुझी स्टाईल, ते सर्व बघून एक वेगळाच आनंद व्हायचा. काय माहित, पण त्यावेळी जीवनात तुझ्यामुळे खूपच आनंद आला. तेव्हा माझ्याकडे खूप वेळ होता की तुझ्याकडून माहिती काढून तुझ्यासारखंच करावं आणि तुझ्या बरोबरी करावं. मी ते केलं. तुला विचारलं, तू सर्व उत्तर दिली, तू सर्व गोष्टी सांगितल्या मला. नंतर ते माहीत झालं की त्याला खूप खर्च आहे. 20-30 हजार रुपये लागेल आणि माझ्या घरच्यांकडून मला कधी भेटले नसते. त्यामुळे मी माझं स्वप्न मोडलं आणि मी माझ्या स्वप्नात आलो. मी तुझ्या स्वप्नात आलो. तुला रोज बघत गेलो. त्यावेळी माहीत नव्हते तू कधी येतो आणि कधी जातो, पण तुझे रोज व्हिडिओ दिसायचे. त्यावेळी पण तुझ्या बरोबर खेळायला चान्स भेटला होता. पण मी मज्जा तुझ्या
पण ती मज्जा तुझ्या बरोबर खेळण्यात नव्हती, ती मज्जा तुला बघण्यात होती. एक वेगळीच मज्जा होती. तुझं बोलणं, तुझी स्टाईल, सर्व तुझं एक वेगळं होतं. मला असं वाटायचं की तू नाही तो मी आहे, तू नाही तो मी आहे. आणि एक मनात भीती पण होती की तुला मी सारखा विचारायचो की तू हे करतो, असं करतो, तसं करतो, मला पण सांग. आणि तू एकदा चिडून बोलला की किती वेळा सांगू तुला मी हे सर्व. त्यामुळे तुझ्या संग खेळायला व बोलायला भीती वाटत असे की तू परत मला रागवशील. त्यानंतर फक्त तुला बघतच आलो. अचानक तुझे व्हिडिओ यायचे बंद झाले का काय माहित, समजलंच नाही. पण नंतर एक दिवशी तू परत दिसला आणि बघतो तर तुझं नवीन चॅनल. त्यानंतर मला समजलं की तू नवीन चॅनल चालू केलं. त्यावेळी पण प्रश्नचिन्ह की असं का. नंतर परत तू उत्तर दिलं आणि त्यानंतर मला समजलं की तू हे नवीन सुरुवात का केली. तुझी नवीन सुरुवात ही माझ्यासाठी नवीन सुरुवात होती. तू तेव्हाही बोलायचा आणि आजही बोलतो, चॅनल फक्त माझं नाही आपल्या सर्वांचं आहे. मला असं वाटत होतं की हे चॅनल माझं पण आहे. आणि दादा एक गोष्ट आहे की तू कधी व चुकूनही असं बोलला नाही की हे चॅनल माझं आहे. तू त्यावेळी पण बोलत होता की हेच बोलला की हे चॅनल आपलं आहे, आपल्या सर्वांचं आहे. दादा यावरून समजतं की तू मनाने किती मोठा आहे. आणि चॅनलची नवीन सुरुवात होती तेव्हा खूप आनंद झाला. त्यावेळी माझ्या हातात ज्या पण व्यक्तीचा फोन यायचा त्या व्यक्तीच्या फोनमधून मी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचो, तुझे व्हिडिओ दाखवायचो आणि ते पण तुला बघायला लागले आणि आजही बघतात. श्रीमानची नवीन सुरुवात. कोणीतरी बोला थोडं. मला अजूनही लक्षात आहे की तू कधी पण यायचा, जेव्हा तुला इंटरनेट भेटेल तेव्हा यायचा. तुला वेळ नसायचा, आला तर पहिला बोलायचा इंटरनेट चालत नाहीये, कधी पण जाऊ शकतो. इंटरनेट मध्येच बंद व्हायचं. बंद झालं तर नवीन स्ट्रीम तयार व्हायची. पण नवीन चॅनलवर नवीनच सुरुवात झाली. तुझी वेळ ठरली, तू जॉब करून रात्री स्ट्रीम करायचा. अजूनही लक्षात आहे तू बोलायचा मी आज खूप थकलो आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर ते दिसत नव्हतं. तू नेहमीप्रमाणे आम्हा सर्वांना आनंद द्यायचा. मी 10 वाजता यायचो, कधी मला जमत नसायचं, पण मी स्ट्रीम लाईक करून 100% जायचो. कारण तू बोलायचा तुम्ही लाईक केलं तरच आपलं चॅनल पुढे जाईल. का माहित पण ते व्हिडिओला 100% लाईक केले आहे. तुझी नवीन सुरुवात झाली त्यांना नवीन सुरुवात मध्ये. मला कधीच तुझ्या चेहऱ्यावर पहिल्या चॅनलचं दुःख दिसलं नाही. तू फक्त एकच बोलला गेला तर काय झालं, आपण नवीन तयार करू. असं करत करत काही दिवसात 5K म्हणजे 5,000 परिवारांचा टप्पा गाठला. त्यावेळी मलाच विश्वास बसत नव्हता की मी अशा मोठ्या व्यक्तीला बघतोय. कारण त्यावेळी ते 5,000 माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी खूप जास्त मोठे व महत्वाचे होते. आपण नवीन सुरुवात केली. याच्या आधी तू माझा एक मित्र होता, त्यानंतर तू माझा भाऊ झाला, त्यानंतर तू माझा हिरो झाला. मला 100% खात्री आहे की मी नगर जिल्ह्यात कोपरगाव या तालुक्यामध्ये राहतो आणि नगर जिल्हा मधला मी पहिला तुझा व्ह्यूअर असेल. आणि आज तुझ्या व्ह्यूअर्सची नगर जिल्ह्याची लिस्ट काढली तर त्यात एवढे नाव दिसेल की माझं नाव सापडणारच नाही. आणि हे बघून मला खूप आनंद होत आहे. कधी कधी डोळ्यातही पाणी येतं. त्यानंतर हळूहळू आपला परिवार वाढला, खूप मोठा होत गेला. त्यावेळी असं वाटायचं की तुझ्या सोबत ओळख करून घ्यावी आणि तुझ्यामुळे माझी पण ओळख वाढेल, मला पण काय गोष्टी करायला मदत भेटेल. पण तुझे काय वाक्य आठवले, मदत घ्यायची नाही तर द्यायची, मदत न घेता डोंगरावर पोहोचशील तेव्हा डोंगरावर तू एकटाच असशील, असे खूप काही वाक्य आहे. त्या वाक्यांनी माझं आणि खूप लोकांचं जीवनच बदलून टाकलं. श्रीमानच्या आठवणी. तू रोज यायचा, तुला रोज बघून मी आनंदी व्हायचो. दिवसभराचं टेन्शन कमी व्हायचं. ती तुझी कॉमेडी, तू ते गाणे तयार करून बोलायचा, ते तुझे मित्र, यांची भाषा, याची हिंदी, ते तुझ्या शिवाय ऐकूनच वेगळीच मजा यायची. अजून लक्षात आहे चॅनेल चेतनचं ट्रॅक्टर, राणे चेतन यांचे भांडण. राणे कोणाला पण काही बोलायचा, कारण करणची वाकडी तिकडी हिंदी, अनुप भाऊचे समजून सांगणारे वाक्य, कोणती गोष्ट पितानी व खात्यानी तू बोलणार, टेस्टी, ते सर्व अजूनही लक्षात आहे. आणि दादा तू हे चुकीचं करतोय. पहिला तू आला तर टेस्टी बोलायचा, मग मी आलो बोलायचा. आता फक्त मी आलो बोलतो का, ते परत सुरू कर.
3 वर्षापूर्वी मी तुझ्या लाईव्ह स्ट्रीम लिंक माझ्या स्टेटसला ठेवायचो. त्यावेळी सर्व मला बोलायचे की हा कोण आहे, त्याला कुठे बघतोय, त्याचा गेम बघ किती भंगार आहे, डायनामो मॉर्टल ह्यांना बघ, यांचा गेम बघ. यायला इज्जत जाते. नाही, हे वाक्य बरोबर बोललाय तू. बरोबर आहे. गेम आपला नव्हताच. बोला चालू कंटिन्यू. एक मिनट. गेम अपना भंगार नहीं था बेटा, मेरे साथ खेलने वाले भंगार थे. मेरा गेम ठीक था रे, ठीक था. ठीक है, चलो मेरा कंटिन्यू. भी अच्छा था. पढ़ रहे तू, उसके बाद में देखते क्या मैटर है. त्यावेळी मी या सर्वांना एकच बोलायचो की मी दादाचा गेम बघायला जात नाही, तर मी दादाला बघायला जातो. त्यावेळी तुझ्यामुळे मी काही जणांवर भांडणही केलं, कारण तुझ्या विषय काय पण बोलायचे का काय माहित, पण तुझ्यासाठी खूप काय करू असं वाटत होतं. पण 3 वर्षानंतर आता हेच सर्व पोरं मला मेसेज करतात की प्लीज दादाला भेटायचं आहे, दादाशी बोलायचं आहे, दादाकडून शाउटआउट घेऊन दे, दादाचा काय कॉन्टॅक्ट असला तर मला दे. दादाचा मी खूप मोठा फॅन आहे आणि हे बघून खरंच दादा तुला खोटं वाटेल, पण हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यात पाणी येते. त्या व्यक्तीला आपण बघत होतो, त्या व्यक्तीला कोणीच ओळखत नव्हतं, त्या व्यक्तीमुळे आपण शिव्या खाल्ल्या, त्याच व्यक्तीला आज भेटण्यासाठी लोक आपल्याला मेसेज करताय. खरंच दादा या 3 वर्षात मध्ये तू खूप लोकांचे मन जिंकले. तुझी आणि माझी पहिली भेट. तुला आतापर्यंत मी कधीच सुपर चॅट वर डोनेट नाही केलं. मला पण खूप इच्छा होती आणि आताही वाटते की 3 वर्षापूर्वी तुला सुपर चॅट वर डोनेट केली असती तर तू आज मला ओळखत असता. आज मी फक्त माझं नाव चॅट मध्ये टाकलं तर तू मला ओळखत असतो. पण त्यावेळी माझे घरचे मला पैसे देत नव्हते. पण जेव्हा पण तू मदतीसाठी स्ट्रीम केली आहे त्यावेळी मी तुला एक छोटी मदत केली. त्यावेळी तू इंस्टाग्राम चालू केलं. माझा अजूनही लक्षात आहे की तू पहिल्यांदा इंस्टाग्राम वर लाईव्ह आला तेव्हा तू पबजीच्या टुर्नामेंट साठी गेलेला होता आणि तू हॉटेल मधून लाईव्ह आला होता. त्यावेळी मी फक्त गिटार घेऊन बसलो होतो आणि तुझी लाईव्ह बघत होतो. आणि मी असंच मेसेज आता कळलं मला. आणि मी असंच मेसेज टाकला की दादा मी गिटार वाजतो, एक गाणं तुझ्या सोबत करायचं आहे. आणि तू लगेच मला लाईव्हला जॉईन केला. हा माझ्या जीवनातला सर्वात मोठा धक्का व शॉक होता. मी आताही व्यक्त करू शकत नाही त्यावेळी माझी परिस्थिती काय झाली होती. माझे हातपाय कापत होते. तुलाही मी बोललो होतो की दादा तुझ्या संग बोलताना माझे हातपाय कापत आहे. तू एकच बोलला, हे भावा आपण पहिल्यापासून मित्र आहे, यात काही भीती नको. दादा तुझ्याशी तेव्हा मी बोललो तेव्हा असं वाटलं की माझ्या मोठ्या भावासोबत मी बोलत आहे. त्यानंतर मी गिटार व गाणं प्ले केलं. तूही गाणं म्हटलं, मी पण गाणं म्हटलं, पण नीट चालत नव्हते. पण खूप मजा आली त्या 9-10 मिनिटाच्या लाईव्ह मध्ये. तो दिवस अजूनही लक्षात आहे. तो दिवस माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण दिवस होता. त्या लाईव्हच्या शेवटी तुला मी बोललो दादा शिर्डीला ये, आणि तू त्यावेळी बोलला, तुझ्या लक्षात आहे का नाही माहित नाही, तू बोलला की मी शिर्डीला येणार, लवकरच येणार आहे. आणि दादा मी बोललो शिर्डीला आला तर माझ्या घरी जेवायला पण यायला लागेल. आणि तू बोलला मी येणार, तुझ्याकडे पण येणार. माहित आहे की हे 2 वर्षापूर्वी शक्य होते. आता आपला परिवार एवढा मोठा झाला आहे की तू तेव्हा पण येशील, तेव्हा तुझ्या मागे खूप तुझे फॅन असणार. माहित नाही त्यावेळी या गर्दीमध्ये आपली भेट होऊ शकते की नाही, माझ्याकडे येशील का नाही. पण दादा तू आला तर माझं स्वप्न पूर्ण होईल. पण दादा ती गर्दी बघून मला खूप आनंद होणार. आणि या सर्वांमध्ये फक्त एकाच गोष्टीचा खूप राग आहे की तू लवकरच येणार होता, तुझा तो लवकरच अजून आला नाही का. त्या दिवसाच्या लाईव्ह नंतर तुला मी ईमेल केला आणि तो ईमेल तू बघितला नाही किंवा रिप्लाय आला नाही. त्यावेळी मी सानिका म्हणजेच लेडी डॉन तिला मेसेज केला आणि बोललो की दादाला प्लीज ईमेल चेक करायला सांग. आणि तिने तुला सांगितले आणि तू ईमेल चेक केला आणि तू रिप्लाय पण दिलास. खरंच दादा तुझा रिप्लाय बघून खूप आनंद झाला. तुझा खूप चांगला रिप्लाय आला. मी तुला असा मेसेज केलेला की दादा तुझ्या संग एक गाणं करायचं आहे गिटारवर, तर तू करशील का. तुझा रिप्लाय सॉरी दादा रिप्लाय द्यायला वेळ झाला आणि तू कधी पण मला सांग आपण करू, तू फक्त मला सांग करायचं कधी. आणि दादा हा मेसेज वाचल्यानंतर असं वाटले की तुझ्यासारखा कोणीच नाही समोरच्याला. तू तेवढीच इज्जत देतो, प्रत्येकाचा आदर करतो. तू ह्याच गोष्टीमुळे आता या एवढ्या मोठ्या स्थानावर आहेस. त्यानंतर माझ्या काही आर्थिक अडचणींमुळे
तुला मी रिप्लाय देऊ शकलो नाही आणि त्या गोष्टीत राहिल्या आणि त्यानंतर तुझी आणि माझी भेट झालीच नाही. श्रीमान मुळे भेटला एक मित्र. माझ्या जीवनात खूप मित्र आले, यातून तू एक, आपली अजून मैत्री झाली नाही, पण तुझी कमी निश्चित पूर्ण केली. तो म्हणजे श्रीमान लेजंड मेम्सचा ऍडमिन. तो तुझ्यामुळे माझ्या जीवनात आला. त्याला माझ्याकडून तुझे काही व्हिडिओ एडिट करून पाहिजे होते. यानंतर आम्ही असं एकत्र आलो ते समजलंच नाही. 1 वर्ष होऊन गेले, आमचे एक कॉन्टॅक्ट आहे, पण दादा मला तो ही दुसरा श्रीमान वाटतो. तुझ्यासारखं तो पण समोरच्याचा आदर करतो. तुझ्यासोबत जेव्हा कॉलवर बोलतो असं वाटतं की मी तुझ्या सोबत बोलतोय. त्याच्याविषयी तेवढं बोललं तेवढं कमी आहे. दादा एकच बोलतो, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात खूप चांगला एक मित्र भेटला. त्यासाठी तुझं खूप खूप धन्यवाद. श्रीमान लोकांच्या मनामनात. आता क्रमाक्रमाने आपल्या चॅनेलचे 7 लाख परिवार पूर्ण झाला आणि दादा तू त्यावेळी एक स्पेशल व्हिडिओ टाकला होता. खरं दादा तो व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर दादा आपल्या चॅनेलचे 1 लाख परिवार झाला तेव्हा तू महाराष्ट्राचा एक सुपरस्टार झाला. त्यानंतर मलाही वाटले काही दिवसांपूर्वी तू माझ्यासारखाच एक व्यक्ती होता. त्यावेळी मी तुझ्या बरोबर काही बोलू शकत होतो, कधी भेटू शकत होतो, पण आता त्या सर्व गोष्टी हरवून गेल्या. ठीक आहे दादा, त्या सर्व गोष्टी हरवून गेले तर काय झालं, पण तू खूप पुढे गेलेला या गोष्टीचा खूप मोठा अभिमान आहे मला. तू मला आतापर्यंत खूप काही गोष्टी शिकवल्या व आताही शिकवत आहेस. मी माझं जीवन कसं चालवायचं ते तुझ्यामुळेच शिकलो. तुझ्या युट्यूब करिअर मध्ये व प्रवासामध्ये तुझे कष्ट ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. या 3-4 वर्षामध्ये तू किती कष्ट घेतलेले आहे ते आता सर्व जगाला समजते. 2 वर्षापूर्वी तुझा एक व्हिडिओ बघितला, आपल्या परिवाराने तुझ्यासाठी एक व्हिडिओ तयार केला. त्या सर्वांचं तुझ्यासाठी प्रेम बघून मला रडू आले, पण ते अश्रू आनंदाचे अश्रू होते. आणि अभिमान याचा वाटतो की तू महाराष्ट्राचा मुलगा आहे, मराठी मातीतला आहेस. श्रीमानमुळे झाली माझी सुरुवात. दादा तुझे विचार मनात घेऊन आणि माझे पाय पक्के करून मी पण आता नवीन सुरुवात केली. मी पण आता माझे स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागलो. लवकरच तुला समजेल. आणि धन्यवाद की या सर्व गोष्टींसाठी मदत कराल. आणि दादा मी हे 3 वर्षापूर्वी पण बोललो होतो आणि आता पण बोलत आहे. 3 वर्षापूर्वी पण तुझ्यावर अभिमान होता आणि 3 वर्षानंतरही तुझ्यावर अभिमान आहे. तुला मी पहिला मित्र बोलतो, त्यानंतर तू मित्रासारखा नाही तर भावासारखे जपलं, मग तुला भाऊ बोलतो. पण दादा तू तेव्हा कोल्हापूर व सैनिकांची मदत केली तेव्हा तुला मी देव बोललो. दादा मी यायच्या आधी खूप चुकीचे पाऊल उचलले होते, ते सांगताना पण माझ्या अंगावर काटा येतो. दादा आई शपथ तू माझ्या जीवनात आला नसता तर माझं जीवन खूप आधी संपलं असतं. मी या जगातून खूप लांब गेलो असतो. पण आता ह्या जगात मी आहे 60% तुझ्यामुळे. दादा तुला हात जोडून विनंती आहे की कृपया माझ्यासारखे खूप जण आहे की तुला बघूनच ते टेन्शन फ्री होतात. माझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी तरी तू येत राहा आणि असंच हसत राहा. माझं आयुष्य तुला लाभो आणि या आयुष्यात तू अजून लोकांची मदत कर. आज दादा हे सर्व बोलताना माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. मी काय बोललो, कसं बोललो मला काही माहित नाही. माझ्या मनात त्या गोष्टी आल्या, त्या लक्षात होत्या. त्या सर्व गोष्टी मी यात बोललो. मला माफ कर दादा, काय चुकलं असेल तर, तुला राग आला असेल तर. माहित नाही आपण जीवनात भेटू किंवा न भेटू, पण दादा हा मेसेज तू वाचला तर मला वाटेल की मी तुला भेटलो आणि जीवनात त्या व्यक्तीला भेटायचं स्वप्न होतं माझं, त्याच्यातून तू एक होता आणि हे आज स्वप्न पूर्ण झालं असं मी समजेल. जय हिंद, जय महाराष्ट्र दादा. आणि तुला खूप खूप आयुष्य लाभो त्या सर्वांसाठी जे लोक तुला रोज बघून त्यांचं टेन्शन कमी होतं. दादा जमलं तर मला खूप जणांनी बोलले आहे दादाकडून शाउट आउट घेऊन दे. आता या सर्व नाव तर घेऊ शकत नाही, पण कोपरगावकर आणि शिर्डीकर यांना मोठावाला शाउट आउट दे. कोपरगावकर, सगळे कोपरगावकर आणि सगळे शिर्डीकर यांना श्रीमान कडून आणि श्रीमान फॅमिली कडून खूप मोठा शाउट आउट आणि खूप सारं प्रेम तुला हवा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोक माझ्याबद्दल काय विचार करता हे लेटर मध्ये कळलं मला. आणि हाँ बारडी हिंदी स्ट्रीम है तो मैं तुमको पहचान गया हूँ ब्रो. आप कौन हो मैं पहचान गया हूँ. बहुत प्यार. और सॉरी यार, देखो कैसे फैमिली बढ़ती रही है अपनी,
बढ़ती जा रही है और कभी कभार रह जाता है रिप्लाई करना वगैरह। पहले बहुत इजी होता था रिप्लाई करना, अभी बहुत हार्ड होता है रिप्लाई करना, लेकिन मैं ट्राई करता रहता हूँ, रिप्लाई करने की कोशिश करता रहता हूँ। बट थैंक यू सो मच, आपके मन की बात आपने मेरे सामने रखी और बहुत प्यार, और जो भी आपने डिसाइड किया है वो करने का, और कभी डरने का नहीं और कभी हारने का नहीं, ये तो आप ऑलरेडी इम्प्लांट कर रहे हो। और अपने आसपास कहीं पे भी कुछ भी दिक्कत हो, हमेशा उनको भी मोटिवेटेड रखना। और डेविल थैंक यू इतना बड़ा लेटर पढ़ने के लिए, और स्नाइपे आपको भी शुक्रिया लेटर पढ़ने के लिए। मला पण शाउट आउट भेटला शेवटी पण. हाँ मला पण अच्छा shout हुआ out मुझे भेटला. समझा कि मैं पढ़ सकता हूँ आराम से। नहीं अभी मुझे लगा था मैं नहीं पढ़ डेविल पाऊंगा। डेविल ने स्नाइपर से भी बेटर पढ़ा। आओ श्रीमान, मुझे दिख ही नहीं रहा था. स्नाइपर वो- ऐसा मुझे पढ़ा इज्जत जैसे है ना। dead body। मैं स्टार्टिंग अच्छा किया श्रीमान, मुझे इज्जत दे. 2 लाईन वाचल्या करणं भाऊ. अरे मला दिसत नाही रे, बारीक बारीक आहे. माझा चष्मा हात राहिला ना बाबा. मेरे को भी चश्मा 45.5. पहना हुआ है, मैं तो देख ही नहीं पाता. नहीं मेरे को ना एक्चुअली वो आज सुनने में बहुत मजा आ रहा था, मेरे को भी इसके एक्चुअली लिए मैं शांति से रहा. मैं मराठी कितने सालों बाद पढ़ा हुआ है. हाँ मैं भी तो, इसलिए मुझे लगा था नहीं जमेगा। नहीं ना, मैं ज्यादा मोस्टली मेरा कैसा राइटिंग वगैरह सब इंग्लिश में रहता है ना, और मैं पढ़ाई में मतलब जो मैगजीन वगैरह वाचता हूँ ना वो सब इंग्लिश. हार्वर्ड यूनिवर्सिटी ना. हार्वर्ड यूनिवर्सिटी ना करनो भाई. श्रीमान और मैं उसी स्कूल में पढ़े ना, खतरनाक कॉन्वेंट के आगे वाला. कॉन्वेंट नहीं, हार्वर्ड यूनिवर्सिटी. अरे चुप. रितेश तो माने कासोबा कसा bro, बघतोय. बहुत प्यार आपको और शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया, और लव यू ब्रदर। और टेंशन मत लो, मैं वही श्रीमान हूँ जो पहले था और वही श्रीमान रहूंगा। कितना भी टाइम जाए, कितना भी कुछ भी हो, सब्सक्राइबर बढ़ते रहे या कुछ भी हो, मैं वही रहूंगा। बस दिक्कत इतनी होती है कि टाइम का इश्यू होता है, जो सबके साथ बात पॉसिबल नहीं होती। अभी जैसे कि आप भी इस फैमिली के मेंबर हो, वैसे कितने लोग अपने साथ जुड़ चुके हैं, और उन सबको रिप्लाई भी देना है, सबके साथ बात भी करना है। और जैसे कि आपने बोला कि आपको एक फ्रेंड मिला और आपने रीजन बताया कि मेरी वजह से मिला, ऐसे ही सबको अच्छे अच्छे फ्रेंड्स मिले और सब लोग खुश रहे यार, यही दुआ करूंगा मैं। थैंक यू, बहुत बहुत प्यार आपको।